सर्वांना माहिती आहे, काय माहिती आहे की आपल्याला जर व्याज काढायचं असेल तर आपल्याला कुठल्याही 3 गोष्टी माहिती पाहिजे. कोणत्या कोणत्या माहिती पाहिजे? सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे मुद्दल, बरोबर, मुद्दल. त्याच्यानंतर असतं दर, जो बँक ठरवते, बरोबर आहे, दर जो आहे तो बँक ठरवते. त्याच्यानंतर असतं मुद्दल, मुदत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे सगळ्या गोष्टीवरती निघतं पुन्हा व्याज. तर कोणतं व्याज आहे आपण सध्याला पाहत आहोत? सरळ व्याज. कोणतं व्याज? सरळ व्याज, ठीक आहे. तर या 4 गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण 1 वर्षाच्या मुदतीसाठी समीकरण घेतलं होतं, बरोबर आहे. समीकरण काय घेतलं होतं आपण? या ठिकाणी एक उजवी बाजू घेतली आणि एक डावी बाजू घेतली. एका बाजूला तुमचं मुद्दल होती आणि दुसऱ्या बाजूला तुमचं काय होतं? दर होता, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, जर समजा आपण जर असा विचार केला दर, ठीक आहे, तर आपण समजू मुद्दलला आपण समजू म, काय समजू? म. मुद्दलला आपण समजू म, दरला आपण समजू द, मुदतला आपण समजू क, क म्हणजे काळ, ठीक आहे. मुदतला आपण काय समजू? क. आणि हे जे सरळ व्याज आहे या व्याजाला आपण समजू व, काय समजू? व, ठीक आहे. तर आपण एक समीकरण मांडलं होतं ज्याच्यामध्ये छेदस्थानी आपण इथं घेतली होती मुद्दल, तर मुद्दलीला आपण काय घेणार? म. दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी घेतलं होतं शेकडा, बरोबर आहे. आणि त्या शेकड्याच्या वर काय घेतला होता आपण? दर घेतला होता. काय घेतला होता? दर. इथं दरला तर काय लिहिलेलं आपण? द घेतलेला आहे म्हणून इथं द लिहिणार. त्याच्यानंतर मुद्दलच्या वरती आपण काय ठरलं होतं? व्याज, बरोबर आहे. समजा व्याज बरोबर x मानू, हे आपण केलं का नाही? हा, मग आपण x च्या जागेवर इथं सरळ व्याजाला काय मांडलेलं आहे? व मांडलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार व. तर आपल्याला व काढायचंय, आपल्याला काय काढायचंय? व काढायचं आहे. तर या ठिकाणची म जे आहे तो आपण पलीकडल्या साईडला घेऊन जाऊ, म्हणजे उजव्या बाजूला घेऊन जाऊ. व बरोबर द छेदस्थानी 100 गुणवले म. तर या ठिकाणी म ही इकडल्या साईडला भागाकारामध्ये होतं, छेदस्थानी होतं, त्यामुळं बरोबरच्या दुसऱ्या बाजूला गेल्यामुळं हे जे म आहे इथं झाला गुणाकार. हे समजलंय? तुम्हाला काही कन्फ्युजन ह्याच्यामध्ये नाही? बर. तर मग बघा, व काय आलेलं आपलं? व्याज आलेलं. व काय आलेलं आपलं? व्याज. किती वर्षाचं व्याज आहे हे? एका वर्षाचं व्याज आहे. किती वर्षाचं आहे? एका वर्षाचं. मला सांगा, जर मुदत ही क असेल, म्हणजे 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, ते बँकेनुसार ठरतं की तुम्हाला किती वर्षासाठी कर्ज द्यायचं आहे, ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला जे आहे काय करावं लागेल? क वर्षासाठी सरळ व्याज. क वर्षासाठी सरळ व्याज म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? व गुणवले क घ्यावं लागेल, बरोबर आहे. एका वर्षाचं व्याज आलेलं आहे आपलं व, आणि आपण घेतलेलं आहे क मुदतीसाठी, क वर्षासाठी घेतलेलं आहे, बरोबर आहे. हा, व ची किंमत काय आहे? व ची किंमत आहे द छेदस्थानी 100 गुणवले म, बरोबर आहे का? बघा, या ठिकाणी मग आपण काय करणार? व ची किंमत ठेवणार द छेदस्थानी 100 गुणवले म, म्हणजे मुद्दल, आणि इथं तुमचा जो राहिलेला आहे तो क, बरोबर आहे. हा, या दोघांच्याही छेदस्थानी काय नसतं, म्हणजे 1 असतं, बरोबर आहे. आणि या ठिकाणी 3ही संख्या कशा आहेत? गुणाकारामध्ये आहेत, म्हणून आपण असं लिहू शकतो द गुणवले म गुणवले क छेदस्थानी 100. बर. तर हे जे आहे तुमचं सरळ व्याज आहे. किती वर्षाचं सरळ व्याज आहे? क वर्षासाठीचं सरळ व्याज आहे. समजलं सर्वांना?